आज आपण पिंपरी यादगिरी येथील एका धक्कादायक प्रकरणाबद्दल जाणून घेऊया, जिथे मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या 18 वर्षाच्या मुलीला फूस लावून पळून नेल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी यादगिरी येथे राहणारे हरेश कानप्पा चौधरी यांची 18 वर्षीय मुलगी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून डिप्रेशन सारख्या मानसिक आजारांनी त्रस्त आहे। तिच्यावर मानसोपचार तज्ञांकडून नियमित उपचार सुरू आहेत। मात्र याच आजाराचा फायदा घेत बडनेरा येथील चंदन बनसोड नामक युवकाने तिला फूस लावून पळवून नेल्याचा आणि तिच्याशी लग्न केल्याचा आरोप हरेश चौधरी यांनी सिटी न्यूजशी बोलताना केला। हरेश चौधरीचे म्हणणे आहे की माझी मुलगी मानसिकदृष्ट्या दुर्बल असून ती स्वतःसाठी निर्णय घेण्याच्या मानसिक स्थितीत नाही। याबाबत ते पोलिसांकडे मदत मागण्यासाठी गेले असता योग्य प्रतिसाद न मिळाल्याची तक्रारही त्यांनी केली आहे। घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी स्वरूपात सादर केली असून सिटी न्यूजच्या माध्यमातून त्यांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे। त्यांची एकच इच्छा, मला माझ्या मुलीचा उपचार करायचा आहे, ती बरी व्हावी आणि त्यानंतर तिने तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा। मी हरेश कानप्पा चौधरी राहणार पिंपरी यादगिरी येथील रहिवासी असून माझी मुलगी जया चौधरी ही RDIC कॉलेजमध्ये शिकत आहे, सेकंड इयरला। तिला मानसिक आजार आहे। गेली 2-3 वर्षापासून मी तिच्या आजाराचा उपचार करत आहे, परंतु माझ्या मुलीला चंदन बनसोड या नावाच्या मुलाने पळवून नेलं फूस लावून। त्यामुळे माझी मुलगी आजारी असल्यामुळे तिच्या आजाराची काळजी घेणे ही मी नेहमीपासून करत आलेलो आहे, परंतु माझ्या पोलीस यंत्रणा यांनी माझी मदत केलेली नाही। त्यांनी मला मदत करावी, मला न्याय द्यावा, माझ्या मुलीला परत आणून द्यावं, जेणेकरून मी माझ्या मुलीचे पूर्ण आजाराची वयाची काळजी घेऊ शकेल व तिला बरं करू शकेल। त्यामुळे मी तक्रार करत आहे की पोलिसांनी मला न्याय द्यावा, त्यांनी माझी काळजी घ्यावी, माझ्या मुलीची काळजी घ्यावी, माझ्या मुलीचं काय गणित आहे ते सगळं पाहावं, याची मला न्याय मिळवून देण्याची कोशिश करावी। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझ्या मुलीला माझ्या घरी पाठवावं। मला तिचा उपचार करायचा आहे, मला तिचा उपचार करू द्यावा। उपचार केल्यानंतर ती जर जायला तयार असेल तिच्या घरी तर माझी काही हरकत राहणार नाही, पण मला उपचार करू द्या, यासाठी मला मदत करा, तिला माझ्याकडे पाठवा।